निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, श्री मच्छिंद्रनाथांनी ठरवल्याप्रमाणे आपण श्री नारद मुनींना भेटलो आहोत। त्यांना चरपटीचा सखा म्हणून जायचं आहे हे देखील आपण त्यांना सांगितलं, परंतु मग आतापर्यंत त्यांनी बालरूप का धारण केलेलं नाही? खरं तर त्यांनी आतापर्यंत चरपटीच्या मदतीला जायला हवं होतं। मीही त्याचीच प्रतीक्षा करतोय काली। कदाचित त्यांचा एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा जो नियम आहे त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत असावेत। परंतु गुरुवर, त्यांना तो नियम पाळून या कार्यात कसं सहाय्य करता येईल हे पाहायला हवं। चरपटीला साधनेची सुरुवात करून देण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे। होय, इथे नारद मुनींना त्यांचे कौशल्य वापरावे लागणार आहे। ते बालरूप घेऊन जरी घरी गेले तरी चरपटीच्या घरातले त्यांना स्वीकारतील का? त्यांना त्याच्या सोबत राहू देतील का? हाही मोठा प्रश्न आहे। चरपटीची बाहेर कुठे ओळख नसताना त्याचा सखा कसा असं म्हणून देखील त्यांना विरोध होणार आहे। त्यासाठी नारद मुनींना योग्य ते नियोजन करावे लागणार आहे। मग गुरुवर, आपण नारद मुनींना तसा संदेश पाठवून काही सुचवायचं आहे का? नाही काली, आपण आणखी काही काळ प्रतीक्षा करू। मला खात्री आहे की नारद मुनी त्यांच्या कार्याला लवकरच सुरुवात करतील। सत्यश्रवा दादा, सत्यश्रवा दादा, काय रे गोविंदा, काय झालंय? तुम्हाला एक विचारायचं होतं। तुम्ही समत्या गावचं पूजा पाठ करता म्हणून म्हटलं ते तुम्हालाच समजेल। बोल ना, कशाबद्दल विचारायचं होते? हो दादा, आम्ही सकाळी घराच्या बाहेर बघितलं तर लई किड्यान मुंग्या झाल्या होत्या। वय विंचू बी जमा झालेत असं समजा अचानक बघून आम्ही घाबरून गेलो बघा। अगं रमा, कदाचित पावसाचे दिवस आहेत ना, म्हणून झालं असेल असं। हो ना, अगं अशा दिवसांमध्ये किड्या मुंग्या बाहेर येतातच। अहो, परत ते तसं असतं तर थोड्या वेळानं ते निघून गेले असते की, पर ते तर वाढतच चाललेत। अन थोडे थिडके जमा झाले नाहीत, घराचं समजा अंगण भरले त्यांनी, पाय ठेवायला बी जागा उरली नाही हो। आणि हे बघायला समजा गाव गोळा झालाय दारामोर। हा काहीतरी वेगळा प्रकार असावा। आम्हाला बी तसंच वाटतंय। आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायला पाहिजे ते। मावशी चल, मी येतो, मी पाहतो काय आहे ते। होय का रमे, बाकी सगळे मागे ठेव, यालाच घेऊन जा। काय कळतं रे तुला त्यातलं? काही जायची गरज नाही, तू दुसरंच काहीतरी वाढवून ठेवशील तिथे। दादा, आता आम्ही काय करायला पाहिजे? अरे गोविंद, प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय कसं कळलं आम्हाला? आधी आपण बघूयात आणि मग ठरवूयात काय करायचं तर। होय, चला मग। बाबा मीही येतो। अरे तुला चल। या दोघं बी अहो, काय तुझं लक्ष्मण म्हणायला होतास ना? होय, मला दिसतंय तुमच्या संग आणि कोणीतरी आहे। कुठं कोण आहे? इथं तर कोण नाही।
मला ते समजत नसलं तरी मला ठावाय तुमच्या संग आणि तिसरा कोणीतरी आहे. अरे बाबा तू काय बोलतोयस? अरे कोण बिन आहे आमच्या संग? हो इथं नाही पण तो तुमच्या संग राहतो. म्हणजे तो माणूस बी आहे आणि जनावर बी आहे. असं कुठं असतंय बे मांत्रिक बुवा? उगा आपलं काय बी बोलायचं. मी सांगितलेलं कधी खोटा होत नाही. तुम्ही घरात कुणाला लपून तर ठेवलं नाही ना? आम्ही कशाला ठेवू घरात कुणाला? आम्ही नवरा बायको दोघच आहोत. मला तुमचं घर बघायचं आहे. आमचं घर का दावायचं तुला? ह्या जे बोलतोय ते तुम्ही नाही केलं तर माझा कोप होईल आणि ते तुमच्या भल्याचा नसाय. बर ठीक आहे, चल मी दावतो घर तुला. आव पण असू दे, काय होत नाही. हे बाबा चल. अरे गोविंदा, हा भयंकर प्रकार आहे. एवढ्या मुंग्या विंचू एकत्र येणं शक्य नाही. काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय. अहो तेच तर ना दादा. आणि आता आम्हाला पण भीती वाटायला लागली. काही विंचू आणि मुंग्या घरात शिरले म्हणजे काय करायचं? आम्हाला बी काही कळना झाले. आता तुम्ही समजांनीच मिळून सांगा ह्याच्यावर काय करायला पाहिजे. हा असला प्रकार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय. गोविंदा, तू या गावकऱ्यांना मदतीला घे आणि फावड्यानं सगळं हे भरून टाक कुठेतरी लांब. अण्णा, हे बघून समजे घाबरल्यात. कोणी मदतीला येईल असं मला नाही वाटत. भय आणि मला बी वाटतं ह्यांनी बी एकल्याने काढू नये. नाही, आपण हे असं हाताने काढू शकत नाही. कारण ही गोष्ट सामान्य दिसत नाही. अहो पण मग हे कसं काढायचं? मी काढतो हे सगळं. इथे सगळ्या मोठ्या लोकांची अक्कल बंद पडली आणि तू काय करणार आहेस? सत्यश्रवा समजाव याला, नाहीतर पुन्हा नको ते संकट अंगावर ओढून घ्यायचा. एकदा त्या नर्मदेला विहिरीवर वाचवलं म्हणून सगळं जमेल असं नाही. नाही बाळा, तू या सगळ्यात पडू नकोस. नाही बाबा, थांबा. कुणीच हात लावायची गरज नाही. ही बघ, हे आमचं घर. हा काय बघायचं ती एकदाच बघून घे बाबा. बघितलं ना व? तुम्ही म्हणताय तसं आहे का इथं कुणी? उगा आपलं काही म्हणायचं. आता नाही, नंतर कोणी आलं तर सांगा मला. या वक्ताला कुणी बी येत नाही आमच्याकडे. मी सांगतोय एवढंच करायचं. उगाच माझ्यापासून
काही लपवायचं नाही. बर बाबा, ठीक आहे. काय म्हणावा बाई ह्या माणसाला, उगा आपल्यालाच कमतारच देते काय माहिती. अगं, आपल्या शेतात आसवाल आलंय त्याच्याबद्दल तर बोलत नसेल ना काय? कुणास ठाव बाय, तसं म्हणावं तर ह्याला कसं कळलं असं ना. अगं म्हणजे ह्यो साधा सुद्धा मांत्रिक नव. छरपटी, आमच्यावर आलेलं संकट तू दूर केलंस. तुझे लय उपकार झालेत बघ. वय वय चरपटी, बरं झालं बाबा. अगं मावशी, माझ्या पाया पडू नकोस. परमेश्वराची कृपा आहे, त्यानेच हे सगळं दूर केलं. माझं यामध्ये काही नाही. अगो बाई, आता यावेळी कोण आलं असेल हो? थांब, पाहतो मी. लक्ष्मण, तू ये ना, ये आत ये. काय हो, घरात सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे इतक्या रात्रीचे आलात म्हणून विचारलं. अहो ताई, श्रीपाद म्हणला तसंच झालंय. ते शेतात आलेलं असून ते आता आमच्या घरात आलंय. काय सांगताय तुम्ही? असं अचानक, आणि तेही स्वतःहून? होय, मी खिडकीतनं बाहेर पाहिलं तर त्या अंगणात उभं होतं, आणि दार उघडून बाहेर गेलो तर ते सरळ घरातच आलं. श्रीपाद, आम्हाला काय बी कळना बघ आता काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही त्या अस्वलाला घरातच ठेवा. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला उद्या सांगेन. बरं ठीक आहे, पण तो मांत्रिक बी आमच्या सारख्या चौकशा करतोय. ते आमच्या मागावर आहे असंच वाटतंय बघ. त्याची चिंता तुम्ही करू नका. केवळ त्या मांत्रिकाला घरात येऊ देऊ नका. बाकी त्याचं काय करायचं ते मी पाहतो. चालतंय, येतो आम्ही. रात्रीच्या वक्ताला त्रास दिला म्हणून माफी असावी. अरे त्यात काय एवढं? तुझी श्रीपादवर श्रद्धा आहे ना, म्हणून तू आलास. चला आम्ही येतो.
श्रीपाद, अरे हा काय प्रकार आहे? तू सांगितलं तसं ते अस्वल यांच्या शेतात आलं, त्यानंतर तू त्यांना ते अस्वल त्यांच्या घरी घेऊन यायला सांगितलं, पण यांनी आणलं नाही तर ते अस्वल स्वतःहून त्यांच्या घरी आलं. हे समजण्यापलीकडे रे. हो ना, आणि अस्वल असं थेट घरात येणं हे किती विचित्र आणि भीतीदायक आहे श्रीपाद. आई, पिताश्री, ते अस्वल कोण आहे, काय आहे हे तुम्हाला अजून ठाऊक नाही. त्यामुळेच तुमच्या मनात असे प्रश्न येत आहेत. पण तुम्हाला लवकरच सगळं काही समजेल. लक्ष्मण, अरे तुम्ही पुन्हा आलात? या. हो, काय सांगू, त्या अस्वलाला घरात घेतलं आणि एक विपरीतच गोष्ट घडली. विपरीत म्हणजे काय झालं काय? अहो, ते मांत्रिक आमच्या घराबाहेर आलाय. अरे देवा, ते कसं काय? रे, पण तो मांत्रिक तुमच्या घरी का आलाय? म्हणजे घराच्या आत नाही आला, पण घराच्या बाहेर बसलाय आणि काहीतरी म्हणतोय. नाही नाही, तो काहीतरी मंत्र पुटपुटतोय. आणि त्याच्या असं करण्यानं अस्वलाला लय त्रास होतोय. ते कसं तरी करतंय व. थांबा, मी श्रीपादला बोलवते. हा, श्रीपाद, ए श्रीपाद. श्रीपाद बाळा, हे बघ काय म्हणतायत ते. ऐकलं मी सगळं. तो मांत्रिक अस्वलाला काय करायचं तर नाही ना व. हे घ्या. माझं नाव घेऊन ही विभूती अंगणात सगळीकडे टाका. अस्वलाला काही त्रास होणार नाही आणि तो मांत्रिक निघून जाईल. शिव आणि शक्ती हे एकच तत्व आहे. शास्त्राचा देखील हाच अंतिम सिद्धांत आहे. यामध्ये संहार कार्यासाठी शिवाला, तर सृष्टी कार्यासाठी शक्तीला प्राधान्य असतं. त्या त्या ठिकाणी असलेलं दोघांचंही प्रमुखत्व हे स्वीकारावंच लागेल. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पराशक्ती ही स्वतंत्र अशी आहे. ती विश्व निर्माणाचं कार्य करत असते. त्यानंतर निर्माण झालेल्या विश्वामध्ये पराशक्तीचंच अस्तित्व असतं. तिथे राहून ती विश्वाचं नियमन करते. शिवाचं नेहमी विश्वाकडेच ध्यान असतं. निरपेक्ष अशा आत्मशक्तीचीच ते लीला पाहत असतात. विविध तत्वांनी युक्त असलेली ही जीवसृष्टी म्हणजे पराशक्तीचे स्फुरण आहे. हे ध्यानात घ्या की शक्तीची अशी एक अव्यक्त अशी अवस्था असते.
त्या रूपामध्ये शक्ती शिवाशी एकाकार होऊन त्या रूपामध्ये स्थिर राहते. या सृष्टीचा आधार शिवशक्ती आहेत आणि सगळं काही त्यांच्याच अधीन आहे. ब्रह्मांड चालवणारी अदृश्य शक्ती म्हणजे शिवशक्ती. गुरुदेव, हे आपल्या मुखातून ऐकताना आजपर्यंत केलेल्या साधनेचं सार्थक झालं असं वाटतं आहे. गिरनारच्या अशा अत्यंत शांत आणि रम्य ठिकाणी ही ज्ञानसभा होते आहे आणि आम्हाला हे ज्ञान ग्रहण करायला मिळते आहे, ह्यापेक्षा मूल्यवान काही असूच शकत नाही. मला जाणवत आहे की अवतीभोवती असणारे सूक्ष्म जीव, प्राणी, पशु पक्षी अनुभव घेत आहेत. ही ज्ञानसभा अखंड सुरू राहावी असे वाटते आहे. माझी अशी आपल्याला प्रार्थना आहे की आपण बोलत राहावं.